आता 4:30 वाजलेत. कारमध्ये येऊन बसलो. आता सीएनजी भरायचंय, मग त्यानंतर बघूया आता गाडीचं अजून काय गोष्टी आहेत त्या. आणि निघणार आहे पानवडीच्या दिशेने. पानवडी इकडनं एक 15-16 किलोमीटर. हा 15-16 किलोमीटर आहे. आता जायचंय सीएनजी भरायला. सीएनजी भरायला कोणीच नाहीये. काय झालं रे? बंद असतो तो चालू असतो ना. काय बंद आहे? चालू नाही केलं. चालू आहे की मग कसं ते डायरेक्ट गाठी पुढे ओळखीचा दुसोली का डायरेक्ट? डायरेक्ट तू डेंजर माणूस आहे गाडी चालवायला. फायनली सीएनजीचा पाईप गाडीत घुसलेला आहे. गाडीची हवा वगैरे भरून झालेली. आता दाजी पण येतात, त्यांची वाट बघायची ते किती वेळ लावतात ते. आणि जसे ते आले की मग पानवडीच्या दिशेने निघायचं. आमचे दाजी आलेले आहेत, गाडीत बसलेत, काम चालू आहे त्यांचं आतापर्यंत. आणि आता निघालंय पानवडीच्या दिशेने. सुंदर असं संगमेश्वरचं मंदिर आहे. करा नदी ओलांडून आता पुढे आलेलं आहे. आणि हे मदमस्त लोक. इथे सीताफळ बाजार असतो रोज सकाळी. रस्त्यातच गाडी लावलेली, म्हणजे ॲक्च्युली कॉर्नरलाच आहे, पण येण्या जाण्याचा रस्ता आहे. आणि नेमकी पोलिसांचीच गाडी आली, त्यामुळे गाडी साईडला घ्यायला लागली. आणि हे व्हिडिओ रेकॉर्ड करताना पोलीस माझ्याकडे बघत होते. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की काय व्हिडिओ काढतात, आजकाल लोकांना गाण सवय लागलेली आहे, कसं करायचं वगैरे. त्यामुळे गावाकडच्या लोकांना सुकी भेळ खूप आवडते, मटकी भेळ. नागपंचमीचा शाळेमध्ये कार्यक्रम, सगळे छोटी छोटी पोरं मस्तपैकी चकाचक कपडे वगैरे घालून निघालेले. आणि सुप्या पाट्यावरनं आत आलेले. तुम्ही म्हणला फोनवर नाही आम्हाला तसं वाटलं फोनवर बोलतोय, आणि फोनवर बोलत होते ना. आणि ते काका आले, पण तुम्ही परत बोलला पाहिजे होते. हा ते डोंगर दिसते का, ते टोके तो पुरंदर किल्ला आहे. आणि या डोंगराच्या पलीकडे ती पानवडी घाट जिथे आपण जाणार आहे. जिथं आपण जाणार आहे. काय आमचे मित्र कशा खडी मशीन हाच आहे का? इसको देखा किधर तो? इथे मध्ये एक स्पॉट आहे, तिथं थांबलोय. कडक इथं ही पोरं लॉकडाऊनला येऊन बसायची. घाट भयंकर आहे. पुरंदर किल्ला.
हत्तीचं शर्ट घातलं. असं चला सरळ पंजा. आता पाऊस नाही त्यामुळे कमी झालंय ना पाणी. हे अरे मस्त आहे रे ते. आता पाऊस नाहीये म्हणजे 2 दिवस झाले पाऊस उघडलाय त्यामुळे ना त्याच्यावरनं धबधब्यासारखं वाहतं असं भाऊ सांगत होतं. ती पहिल्यांदाच झालं. छोटासा डॅम आहे, बोटी वगैरे पण आहेत. आमचे दाजी खाली जाऊन बसलेले आहेत. इथे चहाची सुंदर सोय आहे. तर भाऊ गेलाय खाली वेळ आणायला. चाललाय निसर्गाच्या छताखाली ओपन स्पेसमध्ये भेळीचा आस्वाद घेणारे मटकी भेळ. आता मला पण चप्पल भिजवायची नाही त्यामुळे मी पण आता फिरून चाललोय त्या साईडला. ओहो इट्स सो स्लिपरी. आता पडता वाचलंय. फक्त टेक्निक स्ट्रेट पाय ठेवल्यामुळे वाचलं, नाहीतर आता तोंडावर पडलं असतं. मला वाटलं ओले वेळ कशी होणार टाकलं. मला वाटलं ती उकडलेली मटकी असते त्यात. नाही ती होय कशी ती. त्यांना तिकट लागणार नाही. आपण दाखवाय चेअरचा अर्थ वेगळा. काय बनवता अजून. मस्त चहाचा आस्वाद घेतलेला आहे. मस्त होता चहा. इथे कणीस चहा हे थोडं रिस्की आहे पण इथे फक्त ते भिसेवाडीतले लोक आहेत म्हणजे जे गाववाले लोकलमधले. गावाचे मित्र भेटलेले. जरा वॉकिंग करत पुढे चाललोय. अंधार पडल्यावर थोडं डेंजर वाटतंय म्हणजे असं थोडं भकास वाटतं कारण की काहीच नाही, लाईटच नाही आणि शहरातल्या लोकांना सवय झालेली असते लाईटची, त्यामुळे अंधार पडला की थोडं भयंकर वाटतं. आणि गाडी त्या साईडला आहे, धबधब्यात त्या साईडला. मी आता वॉकिंग करत जरा पुढं चाललो आहे. आता कार येईल, कारमध्ये बसायचं आणि पुढे निघायचं. रेंज बेस्ट आहे, बेस्ट टाकतो. विदाउट रेंज एकदम बेस्ट टाकतो, टेन्शनच नाही. इथून गेलतो वाटतं वर असं चढत पुढे हे वरती. काय तिकडे काय नाही असंच रॅन्डम नाही. तिथं नाही, लॉकडाऊन मध्ये ते दगडी पांडवकालीन.
पांडवकालीन पांडवकालीन माहित नाही तू तर सकाळी मला टाकत होता टेपा. पांडवकालीन काय तिथं हाय काय तरी पण ती कुठे आहे ती? पांडवकालीन हाय कन्फर्म नाही आता. गावालेत ना आपल्याला टेपा. राजू गाईडे हा डेंजर आहे. आमचा तेवढा अभ्यासाचा हे नाही काय झालं कमी झाला आता. गरुड आहे का तो? गरुड आहे वाटतं. वर गेलता चढत. हा इथूनच गेलतो वरती आम्ही चढत. काय आहे काय पण काय नाही असं ती खजिना बिजिना. सनराईजचा सीन. ही व्हॅली आहे का ती? आता पुढे कुठं जाणार आहे आपण? मंदिर एक करादेवी. करादेवी तर तिकडे. पुढे जाणार आहे राजू गाईड. आता थोडं पुढे जायचं आणि युटर्न मारायचं. नाही तिथे थांबायचं. साईड सीन गाडीचं तिथं माहिती सांगतो जरा. पण ती ही गोपनीय माहिती आहे ती सांगण्यात येणार नाही. होय मध्येच गवत पांडलं म्हणजे आता इथं पण चुना आम्हाला. हा ना मध्येच पांढरं झालं तिथं पाऊस पडलं. भावाला विचारलं ना हे काय ते काय, तर तुम्हाला म्हणतोय की आम्ही इथं गेलेलो, इथं बिर्याणी घेऊन गेलतो, इथं बिर्याणी घेऊन गेलतो, इथं बिर्याणी घेऊन गेलतो. किती ठिकाणी बिर्याणी खाल्ली काय माहिती. लॉकडाऊन मध्ये त्यांनी चांगलंच गाजवलेलं आहे. नुसतं बिर्याणीची जागा बघू जाऊन आता. हा मस्तपैकी आता बिर्याणीची जागा बघणार आहे. बिर्याणी नाही पण बिर्याणी. हा बिर्याणी आता काही श्रावण चालू आहे त्यामुळे काय बिर्याणी वगैरे काही नाहीये. पण हा अँगल मस्त आहे ना. कंट्री दिखेगा, आदमी भी लोग भी दिखेंगे इधर से. नाही चढायचं तर नाहीच, पॉसिबलच नाही. ते केवढं डेंजर आहे. शूज बीज काय नाही. आणि ते मंदिर बिंदिर काय होतं म्हणलं तर खिडक्या लावायचे का? बिबट्या बिबट्या डापसेन डुपसेन आत घुसला. त्यावेळेस आपण ते गोव्याला कसं जाम करत होतो त्यावेळेस नाही लावले. तेव्हा कसं होतं तांबडी चांबडी त्यावेळेस एवढी ही मोठी लय मोठी मोठी गाडी ही सगळी झोपली. तुम्ही झोपले होता ना? इकडं पण व्ह्यू आहे बाबा. मी काय बोललो ऐकलं का तू? मीच गाडी चालवत होतो इकडे बसून. हे बघ इकडे बघा ही बघ झाड बघा. पांडवकालीन लेणीच्या इथं जाता येतं म्हणलेले, पण या साईडनी पण तेवढंच उंचावर आहे त्यामुळे हा या साईडला जरा भयंकर आहे. आता खाली आलोय अजून, पण तिथे काय जाता येणार नाही. हे वीर धरण आहे, वीर धरण बॅक वॉटर म्हणतात. तांबडी चांबडी इकडनं बॅक साईडला वीर डॅमचं बॅक वॉटर आहे. ते बघण्यासाठी मगाशी आम्ही वरच्या स्पॉटला, तर ते बघण्यासाठी स्पेशली इकडनं एवढं गाडी चालवं त्या साईडला डोंगराच्या मागणं इथनं असं या साईडला आलेलं आहे. आमचे दाजी पण येतं ते चालत चालत दमलेत खूप बेळ खाऊन. फक्त सासवड आहे का? ते पूर्ण सासवडच झालं ना, कारण की आता दुसरं हे राईट साईडला खालपर्यंत गेले ते.
आता परतीच्या मार्गावर आहे, सुपे गावात आलेलो आहे. इथनं किती 6 किलोमीटर? सासवड का? हां, 5 किलो. इथनं 5 किलोमीटर ती सासवड आहे. हां, तू कर, खिडक्या बंद कर आणि मोबाईल पाड. आता बोंगळे वळ्याच्या इथं आलेलं आहे. आता 1-2 मिनिटातच सासवडला पोहोचेल. आताच घरी पोचलोय. मजा आली, चांगला स्पॉट आहे. खूप जास्त झोप आली, आता झोपून जायचं. जेवायचं तर मन नाही, मग अशी खूप जास्त भेळ खाल्लेली. 2 बेळी तिघांमध्ये खाल्ल्या. बेळी की जे काय असं म्हणता येईल ते. बस खूप मजा आली, एकदम झकास. गुड बाय.